Welcome back to our channel. Today we are going to see some important definitions and MCQs on those definitions. तर पहिली डेफिनेशन आहे कमांड एरिया. कमांड एरिया म्हणजे काय? तर असा एरिया ज्याच्यावर त्या इरिगेशन प्रोजेक्टची कमांड आहे. भाषेमध्ये आपण सांगू शकतो द कमांड एरिया इज द एरिया विच गेट्स बेनिफिट्स फ्रॉम दॅट प्रोजेक्ट. Here project is canal and benefit irrigation water. Hence we can say the command area is the area which gets water or irrigation water from the canal. Definition पाहूया. कमांड एरिया डिनोट करतो आपण CA. It is that area which can be irrigated by a canal system. आता इथे मी डायग्रॅम काढलेले आहेत. तर इथून कॅनल जातोय, हा आजूबाजूचा एरिया आहे. तर कमांड एरियामध्ये काय येतं, या कॅनलची त्याच्या आजूबाजूच्या एरियावर कोण म्हणजे कुठंपर्यंत कमांड आहे किंवा आजूबाजूच्या कुठंपर्यंतच्या एरियावर कॅनल वॉटर प्रोव्हाइड करू शकतो असा एरिया म्हणजेच कमांड एरिया. इथे देखील तेच. इथे पहा, मेन कॅनल असतो, तिथून ब्रँच कॅनल निघतो, परत मेजर डिस्ट्रीब्युशन, नंतर मायनर डिस्ट्रीब्युटरी कॅनल. हा या बाजूलाही सेम असणार. मग या एरियावर या कॅनलची कमांड आहे असं आपण म्हणतो, म्हणून याला कमांड एरिया असं म्हणतात. पुढची डेफिनेशन आहे ग्रॉस कमांड एरिया. आपण मराठीमध्ये ग्रॉस म्हणजे काय म्हणतो तर एकूण. तर एकूण एरिया, मग त्यामध्ये येणार कल्टिवेबल म्हणजे शेती केली जाऊ शकते असा एरिया, आणि तसेच अनकल्टिवेबल मग त्याच्यामध्ये रोड येऊ शकतात, बॅरन लँड, बिल्डिंग्स, रेसिडेन्शियल एरिया येऊ शकतो. असा सर्व एरिया कल्टिवेबल प्लस अनकल्टिवेबल म्हणजेच ग्रॉस कमांड एरिया. आपण डेफिनेशन पाहूया. ग्रॉस कमांड एरिया GCA. GCA म्हणजे ग्रॉस कमांड एरिया. इट इज द एरिया अप टू विच इरिगेशन कॅनल्स आर capable of supplying water for irrigation purpose. The gross commanded area is the total area lying between drainage boundaries which can be irrigated by a canal system. It includes all land on which cultivation is possible or area may not be under cultivation at the time. म्हणजेच कोणता एरिया असेल तर ज्याच्यावर कल्टिवेशन म्हणजे शेती केली जाऊ शकते, आणि असा देखील एरिया जिथे शेती केली जात नाही, म्हणजेच रेसिडेन्शियल एरिया असेल, रोड एरिया असेल, फॉरेस्ट, बॅरन लँड्स. आता समजा हा आहे मेन कॅनल. तर आपण ग्रॉस कमांड एरिया, ग्रॉस म्हणजे एकूण, तर त्याच्यामध्ये काय येणार, कल्चरेबल एरियासुद्धा येणार, अनकल्चरेबल एरियासुद्धा येणार. हा कल्चरेबल एरिया आहे, इथे शेती केली जाते, कल्टिवेटेड एरिया आहे. हा इथे ब्रँच कॅनल आहे, मेजर डिस्ट्रीब्युटरी कॅनल, मायनर डिस्ट्रीब्युटरी. इथे आहे अनकल्चरेबल एरिया, इथे समजा आपण रेसिडेन्शियल एरिया आहे हा. पण ग्रॉस कमांड एरियामध्ये आपण या दोन्हीचा विचार करतो. म्हणून तर ग्रॉस कमांड एरियाचं सूत्र आहे, ग्रॉस कमांड एरिया इज इक्वल टू CCA, कल्चरेबल कमांड एरिया प्लस अनकल्चरेबल एरिया. आता CCA कल्चरेबल कमांड एरिया म्हणजे काय, तर कल्चरेबल कमांड एरिया CCA याचं ह्या ग्रॉस कमांड एरियाच्या डेफिनेशनवरूनच आपण ही दुसरी डेफिनेशन पाहूया. कल्चरेबल कमांड एरिया इज दॅट पोर्शन ऑफ GCA म्हणजेच ग्रॉस कमांड एरियाचा असा पोर्शन दॅट इज कल्टिवेबल ऑर कल्चरेबल जिथे शेती केली जाते.
असा ग्रॉस कमांड एरियाचा पोर्शन त्यालाच म्हणतात कल्चरेबल कमांड एरिया. या सूत्रावरूनच हे सूत्र CCA म्हणजेच कल्चरेबल कमांड एरिया इज इक्वल टू GCA मायनस अनकल्चरेबल एरियाज. हो ना, हा आहे ग्रॉस कमांड एरिया, त्यातून हा कल्चरेबल कमांड एरिया वजा केल्यावर अनकल्चरेबल एरिया मिळतो आणि ग्रॉस कमांड एरियामधून अनकल्चरेबल एरिया जर वजा केला तर मिळतो आपल्याला कल्चरेबल कमांड एरिया. आता कल्चरेबल कमांड एरियाचे परत 2 प्रकार पडतात, कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया आणि कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया. आता हा काय प्रकार आहे? कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया इज द पार्ट ऑफ CCA म्हणजेच कल्चरेबल कमांड एरिया used to actually cultivation during crop season. CCA म्हणजेच कल्चरेबल कमांड एरियाचा असा पोर्शन जिथे क्रॉप सीझनला शेती केली जाते. तर मग कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया काय म्हणतो, तर इट इज द पार्ट ऑफ CCA म्हणजेच कल्चरेबल कमांड एरियाचा असा पोर्शन विच इज नॉट कल्टिवेटेड ड्युरिंग क्रॉप सीझन. क्रॉप सीझनला शेती खाली नसतो तो एरिया, म्हणजे शेती केली जाऊ शकते म्हणून तर तो कल्चरेबल कमांड एरियाचा भाग आहे. मात्र क्रॉप सीझनला त्याच्यावर शेती केली जात नाही. ॲक्च्युअली शेती खाली कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया असतो. कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया त्यावेळी शेती खाली नसतो. आता या चार्टवरून लक्षात येईल तुमच्या ग्रॉस कमांड एरिया हा झाला टोटल एरिया. त्याच्यात 2 प्रकार पडले, कल्चरेबल कमांड एरिया ज्या भागावर शेती केली जाऊ शकते, अनकल्चरेबल कमांड एरिया जिथे पॉन्ड्स असेल, रेसिडेन्शियल एरिया असेल, रोड असेल, बॅरन लँड असेल, फॉरेस्ट असेल, जे काही असेल ते. तर कल्चरेबल कमांड एरियाचे परत 2 प्रकार, कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया शेतीखालील भाग, आपण असं म्हणतो ना, शेती केली जाते म्हणून तर कल्चरेबल कमांड एरियाचाच भाग आहे तो, आणि ॲक्च्युली तिथे शेती आहे क्रॉप सीझनला. आणि कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया तिथे शेती केली जाऊ शकते पण सध्या तो शेतीखाली नाही आहे, टू बी कल्टिवेटेड, शेती केली जाऊ शकते. असे 2 भाग मिळून बनतो कल्चरेबल कमांड एरिया, आणि कल्चरेबल कमांड एरिया आणि अनकल्चरेबल कमांड एरिया मिळून बनतो तो ग्रॉस कमांड एरिया. काही वेळा आपल्याला फक्त GCA म्हणजेच ग्रॉस कमांड एरिया दिलेला असतो आणि आपल्याला CCA दिलेला नसतो. त्यावेळी आपण काय करायचं तर नेहमी लक्षात ठेवायचं, CCA म्हणजेच कल्चरेबल कमांड एरिया हा ग्रॉस कमांड एरियाच्या 80% घ्यायचा आहे, ज्यावेळी दिलेला नसेल त्यावेळी. असे आपण पाहिलंय की कल्चरेबल कमांड एरिया म्हणजे पूर्णपणे शेतीयोग्य जमीन, मात्र त्याचे 2 प्रकार पडले, कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया आणि कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया. दोन्हीही जमिनींमध्ये शेती म्हणजे दोन्हीही जमिनी या शेतीयोग्य असतात, दोन्ही एरिया हे शेतीयोग्य असतात. मात्र त्या क्रॉप सीझनला जिथे शेती केली जाते सध्या तिथे आपण त्या एरियाला आपण कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया असं म्हटलं आहे. आणि जिथे शेती योग्य जमीन आहे मात्र सध्या शेती केलेली नाही आहे त्याला कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया म्हणजे टू बी कल्टिवेटेड एरिया असा असतो तो. तिथेही कधीतरी शेती केली जाणारच आहे वर्षभरामध्ये. मग यावरून सीझन्सनुसार खरीप सीझन, रब्बी सीझन, जैद सीझन हे आपण सगळं पाहिलं आहे ना, त्या सीझन्सनुसार ज्यावेळी वर्षभर जेवढं इरिगेशन करतो आपण ते कॅल्क्युलेट करतो आपण इंटेन्सिटी इरिगेशन. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. Intensity of irrigation is the percentage of CCA
Cultivable command area proposed to be irrigated annually. Intensity of irrigation, irrigated area हा सीझन्सनुसार ॲन्युअली इरिगेट केलेला एरिया अपॉन CCA टोटल कल्चरेबल कमांड एरिया. चा पर्सेंटेज जेव्हा आपण घेतो त्यावेळी आपल्याला मिळतं इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कॅन बी मोअर दॅन 100%. कॅन बी इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कॅन बी असू शकते मोअर दॅन 100%. Important. By adding intensities of irrigation for all the crop seasons, we obtain the yearly intensity of irrigation. Cultivable command area पूर्णपणे कधीच इरिगेट केलेला नसतो, म्हणून तर त्याचे दोन प्रकार आपण पाहिलेत. तर इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन काढताना आपण काय करतो तर कल्चरेबल कमांड एरियाचा किती भाग हा इरिगेट केलेला आहे त्याची पर्सेंटेज घेतो, त्यावरून आपल्याला इंटेन्सिटी इरिगेशन मिळतं. ॲन्युअली इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन काढण्यासाठी आपण काय करतो तर सीझन्सनुसार जेवढं इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन येतं आहे त्यांची सम घेतो. यावरून आपण म्हणू शकतो का द इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन इज इक्वल टू इरिगेटेड एरिया ॲट अ वन क्रॉप सीझन अपॉन CCA यांचं पर्सेंटेज. इथे आपण दोन प्रश्न पाहूयात. CCA प्लस अनकल्चरेबल एरिया इज इक्वल टू, आत्ताच आपण पाहिलं आहे त्यामुळे लगेच उत्तर सांगता आलं पाहिजे. GCA म्हणजेच ग्रॉस कमांड एरिया इज इक्वल टू कल्चरेबल कमांड एरिया प्लस अनकल्चरेबल एरिया. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द ॲन्युअल इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. ते आता पाहिलं, ह्याचं उत्तर आहे ग्रॉस इरिगेटेड एरिया अपॉन कल्टिवेटेड कमांड एरिया. बाकीचे कोणतेही ऑप्शन येणार नाहीत.